हा विषय राजकीय पक्षांनी समोर आणला, त्याच्यावर आज दिवसभर जे नाटक होत राहिलं, जे काही मानापमान नाट्य होत राहिलं, त्याच्यावर सुद्धा आपण प्रश्न उपस्थित करणार आहोत। यासाठी सध्या आपल्या सोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार देखील आहेत आणि इतर दोन पक्षांचे प्रवक्ते आणि मान्यवर देखील थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आपण चर्चेला सुरुवात करूया केशव उपाध्यायांपासून। केशवजी, ज्या प्रकारे मला जसं आठवतंय त्याप्रमाणे तुमचं ट्विट आलं, एक्सवरची तुमची पोस्ट आली आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच आपल्याला म्हणायला हवं अनेक प्रतिक्रिया या समोर यायला सुरुवात झाल्या। तुम्हाला का वाटतं की इतके सगळे महत्त्वाचे विषय असताना ठाकरेंचा दिल्लीमध्ये काय झालं, तुमच्या विरोधी पक्षांमध्ये असणाऱ्या पक्षांना त्यांच्या मित्र पक्षांनी कसं वागवलं, हा विषय इतका महत्त्वाचा आहे असं तुम्हाला का वाटतं? सांगतो। कसं आहे की गेले 25 वर्षापासून मी महाराष्ट्राचं राजकारण एक विद्यार्थी म्हणून पाहतोय, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम पाहतोय आणि गेल्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीतलं ज्या पद्धतीचं संबंध होते ते संबंध मी अतिशय जवळून बघितलेले आहेत। सर्व नेत्यांचे, भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांचे, मातोश्री बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले संबंध मी अतिशय जवळून बघितलेत आणि त्यामुळे ज्यावेळी मी हा फोटो बघितला त्यावेळी एक अस्वस्थता आली की कुठे उद्धव ठाकरे होते, कशा पद्धतीने त्याला सन्मान दिला जात होता, कशा पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 14 ते 19 असताना तर अनेक वेळा सातत्याने देवेंद्रजी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायचे, सन्मान द्यायचे, अनेक वेळा मातोश्रीवर जायचे। हे आपण सगळ्यांनी, कारण एक प्रेमभावाचं नातं होतं, अत्यंत आपुलकी होती, आदर होता। हे चित्र मी जवळून बघितलंय। दुसरा मुद्दा आहे, तुम्ही 2-3 मुद्दे मांडणार आहेत, एकदम नीट मला मांडू द्या। दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की बघा, राजकारणामध्ये युत्या आघाड्या होत असतात, कशा पद्धतीने त्या तुटत असतात, जोडल्या जात असतात, त्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही, तो काही मुद्दा नाही। पण युत्या आघाड्या करत असताना ती युत्या आघाड्या करायच्या कशासाठी असतं, सगळ्यात महत्त्वाचं असतं की दोन्ही पक्षांची ती गरज असते, त्यातनं मतांचं राजकारण, बेरीजं राजकारण व्हावं आणि आपला पक्ष पुढे गेला पाहिजे, या भावनेतनं ते झालं असलं पाहिजे। तिसरा मुद्दा मांडतोय, या सगळ्या पहिला मुद्दा भाजप सेना संबंध, दुसरा मुद्दा राजकारण का कशासाठी युती आघाड्या होतात ते, आणि तिसरा मुद्दा या महाविकास आघाडीत गेल्यानंतरनं मला सांगा, मी जे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केलेत ते प्रश्न अतिशय पॉइंटेड प्रश्न होते की मला सांगा, राहुल गांधींनी कधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे का? ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे नेते हे सन्मान घेऊन मातोश्री जायचे, मला सांगा सोनिया गांधी, राहुल गांधी कधी गेल्यात का? उलट दरवर्षी उद्धव ठाकरेच जाऊन त्यांना भेटतात। इथं उलटी गंगा सुरू झाली आहे। म्हणजे महाराष्ट्राची ताकद, महाराष्ट्राचा सन्मान आणि ज्या पद्धतीचे रुसवे फुगवे सुद्धा मी बघितलेले आहेत युतीच्या पूर्वीच्या काळामध्ये, ते पाहता आता काहीच उद्धव ठाकरे अगदी सहज उठून जातात, कुठलाही सन्मान नाही, कुठला आत्मदय नाही, सरळ जाऊन तिथून नमस्कार करतात, हे करतात, हे चित्र आम्ही पाहतोय। चौथा शेवटचा मुद्दा बोलतो आणि थांबतो। बरं, या सगळ्या ह्याच्यामध्ये मुळामध्ये शेवटी पदरी, मी पुन्हा तर आणखीन एक वाक्य पडले की शेवटी पदरी पडलं काय, शेवटच्या रंगेत अपमान। संघटनात्मक राजकीय ताकद आपली महायुतीत वाढली पाहिजे, आघाडीतनं वाढली पाहिजे, त्यासाठी दोन पक्ष एकत्र येत असतात। इथे उद्धव ठाकरे गेल्या 2.5 वर्षामध्ये सातत्याने त्यांचे 80 पैकी मुंबईतले 60 नगरसेवक सुद्धा गेले, आमदार गेले, आता एक पुन्हा त्यांना स्वतःला आमदार व्हायचं असेल तरी सुद्धा तेवढी ताकद त्यांच्याकडे नाहीये। या परिस्थितीचं आलं, त्यामुळे नेमकं साध्य काय केलं तर शेवटची अपमानाची रांग, हे त्यातलं त्या वाक्याचा अर्थ होता आणि म्हणून मी त्यातलं ट्विट केलं। तर कारण शेवटी मला असं वाटलं की ज्या सन्मान भाजपने त्यांना दिला, आज ते अशा शेवटच्या रांगेत बसलेले बघून हे महाराष्ट्रातल्या कुणाही मराठी माणसाला दुःख वाटणारं चित्र आहे। ठीक आहे, काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत। हनुमंत पवारजी, इतर अनेक प्रश्न आहेतच, मात्र पहिली तुमची कमेंटसाठी मी तुमच्याकडे येतो आहे। आता केशवजींनी त्यांचे जे 4 प्रमुख मुद्दे सांगितले ज्याच्यासाठी त्यांना हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे असं वाटलं, याविषयी आपल्याला काय वाटतं आणि आज दिवसभर जे झालं, दिल्लीत जे झालं, त्याच्याविषयीची आपली प्रतिक्रिया? राहुलजींनी काल दुपारी प्रेस कॉन्फरन्स घेतली, 200 पत्रकारांसमोर निवडणूक आयोग आमच्या मतांची चोरी कसं करतात हे सांगितलं। त्यानंतर सायंकाळी राहुलजींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केलं होतं आणि राहुलजींनी जे प्रेझेंटेशन पत्रकार परिषदेत केलेलं होतं ते सगळं या ज्येष्ठ नेत्यांना आणि मित्र पक्षांच्या नेत्यांना डिनरच्या माध्यमातून आणि बसून चर्चा करून ते दाखवायचा कार्यक्रम होता। अगदी घरगुती कार्यक्रम, कौटुंबिक कार्यक्रम होता। तिथे राहुलजींनी शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, सुप्रियाताई असतील की कम्युनिस्ट पक्षाचे लोक होते, राष्ट्रीय जनता दलाची लोक होती, समाजवादी पक्षाची लोक, या सगळ्यांना दरवाजामध्ये जाऊन रिसीव्ह केलेलं आहे। गांधी घराण्यांना कुणी मान सन्मान देण्याची संस्कृती शिकवायची गरज नाही। रिसीव्ह करण्यासाठी सोनियाजी होत्या। डिंपल यादव किती ज्युनियर आहेत, कनिमोजी किती ज्युनियर आहेत, सुप्रियाताई सोनियाजींपेक्षा किती ज्युनियर आहेत
आदित्यजी किती ज्युनियर आहेत या सगळ्या लोकांना, आणि आदित्यजींच्या आई पण होत्या, या सगळ्या लोकांना ज्येष्ठ असलेल्या आदरणीय सोनियाजींनी, राहुलजींनी दरवाजामध्ये जाऊन घराच्या स्वागत केलं, हाताला धरून आणून बसवलेलं आहे. प्रेझेंटेशन होतं, घरगुती कार्यक्रम होता आणि ते प्रेझेंटेशन बघायचं होतं. इतका साधा मुद्दा आहे, मान अपमानाचा मुद्दा नाही. पण आदरणीय भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांना ज्यावेळेस तुम्ही लालकृष्ण अडवाणी साहेबांचा किती मान राखला हो, तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांचा किती मान राखला हो, तुम्ही खडसे साहेबांनी भाजपा वाढवली त्यांचा किती मान राखला हो. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना ज्यांनी मान दिला नाही, ज्यांची मानखंडना केली, ज्यांचा अपमान केला, ती लोक इंडिया आघाडीमधल्या पक्षांनी कोणी कुणाला मान दिला आणि कोणी कुणाला दिला नाही हे सांगत असतील तर हे दिशाभूल करण्याचं कारण आहे. आणि मी एबीपी माझाचा चांगला दर्शक आहे, तुम्ही आम्हाला बोलवताय, तुम्ही पत्रकारिता करताय, आम्हाला आनंद वाटतो. पण या विषयावर तुम्ही झिरो आवरची चर्चा, व्यक्तिशः मी नाराजी व्यक्त करतो. झिरो आवरवर काल आणि आज चर्चा व्हायला हवी होती ती राहुलजींच्या प्रेझेंटेशनची, राहुलजींनी निवडणूक आयोगात उभा केलेल्या प्रश्नांची, आणि राहुलजींच्या प्रश्नाला जी असंबद्ध उत्तरं देत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री आणि मोदी साहेब चुप्पी साधून आहेत, याची चर्चा झाली असती तर आम्हा प्रेक्षकांना एबीपी माझाच्या आणखी आनंद झाला असता. ठीक आहे. हनुमंत पवारजी, तुम्हाला मी यासाठी थांबवलं नाही की तुमचं बोलणं आधी पूर्ण होणं, ऐकून घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. राहुल गांधींची जी पूर्ण पत्रकार परिषद होती ती एबीपी माझानी काल संपूर्ण पत्रकार परिषद आणि त्या अनुषंगाने इतर सर्व मुद्दे दोन्ही बाजू आम्ही दाखवलेल्या होत्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आज आपली जी चर्चा सुरू आहे ती दिल्लीमध्ये काय झालं याची नसून आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना हा विषय इतका महत्त्वाचा का वाटतो या अनुषंगाने आपण ही चर्चा करतो आहोत. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना प्रायोरिटी कळणं हा याच्या मागचा उद्देश आहे. दिल्लीमध्ये काय झालं त्याच्याविषयीची ओढणं हा आपला उद्देश नाहीये. मात्र तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो घेऊन मी पुन्हा एकदा केशव उपाध्यायांकडे जाईन. इतर पाहुणे आपल्यासोबत जॉईन होत आहेत. मनीषा कायंदे सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या नाही तर मनीषा कायंदे देखील जॉईन झालेल्या आहेत. मनीषाजी, तुमचं स्वागत. तुमच्याकडे मी आता पहिल्यांदा येईन. ज्या प्रकारे सध्या ह्या दिवसभरामध्ये ही चर्चा सुरू झाली, प्रश्न असा आहे की अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकरी आत्महत्यांचे मुद्दे आहेत, अनेक जे अधिवेशनामध्ये सुद्धा आपण बघितले अनेक विषय आहेत, विषयांना कुठलाही तुटवडा नाही आहे. असं असताना एवढी एनर्जी या विषयात घालावी असं तुम्हाला का वाटलं? त्याच्यावर केवळ प्रतिक्रिया दिलेली नाही, तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही शिवाजी पार्कात जाता, तिथे एक उपरोधिक आंदोलन करता. एवढी एनर्जी लावावी असं काय घडलंय? तुम्हाला काय वाटतं की हा विषय काय एवढा महत्त्वाचा आहे? नाही, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. इतर सगळेच विषय महत्वाचे आहे, परंतु हा विषय महत्वाचा आम्हाला वाटतोच ना. कारण शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटतंय की जे चुकीचं घडलंय, तिकडे दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे गेले, एकत्र शिवसेना होती, भाजप शिवसेना युती होती, तेव्हा उद्धव ठाकरेंना किती मान होता. आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा कोणताही शब्द म्हणजे कधी पडू देत नव्हते. त्यांच्या तोंडातून निघालं की तो आदेश समजून माननीय देवेंद्रजी त्यांच्या शब्दाचा मान राखत होते. आणि ते म्हणजे मातोश्रीमध्ये सगळेच दिल्लीचे नेते येत होते, इतका मान होता. परंतु आता तिकडे जावं लागतंय. तिकडे सोनिया गांधी, राहुल गांधी, आता हे त्यांचं उभाटाचं हेडक्वार्टर झालंय का? आणि प्रेझेंटेशन आता हे जे सगळं म्हणतात आहे, घरगुती कार्यक्रम होता. अरे घरगुती कार्यक्रमात मध्ये म्हणजे त्या घरगुती कार्यक्रमामध्ये तुम्ही कशी वोटर चिटिंग केली, वोट चोरी कशी केली, हे सगळं घरगुती कार्यक्रमात दाखवताय. म्हणजे नेमकं तुम्हाला करायचंय काय? तिकडे त्यांचे विश्वप्रवक्ते म्हणतात की आपण सिनेमामध्ये कसं मागे बघतो, सिनेमामध्ये कसं मागे बसून बघतो, तसं मागे बसून बघत होतो. म्हणजे काहीतरी सारवासारव त्यांची चालू होती. मुळात म्हणजे उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट तिकडे मिळाली आणि ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचे विचार सोडले, एनडीएची साथ सोडली, आणि त्यानंतर तुम्हाला असं मागे कुठेतरी जाऊन बसावं लागतंय, तर हे निश्चितच ऑब्जेक्शनेबल आम्हाला वाटलंच. आम्हाला त्याचा खेद वाटला की अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र ते म्हणतात, तर मग तुमचा मान काय राखला तिकडे दिल्लीमध्ये? ठीक आहे, आम्ही ते तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, तुमची भूमिका लक्षात आली आहे. पुन्हा एकदा मी येईनच तुमच्याकडे.